आज जरा लवकरच जाग आली. पूर्वेकडे खूपच लवकर उजाडतं. 4-4:30लाच लख्ख प्रकाश होता. आज शिलाँगचं लोकल साईटसीइंग होतं. ब्रेकफास्ट करून निघालो. आता ब्रेकफास्टबद्दल सांगायचं झालं तर पुरी असायची. पुरीबरोबर बटाटा, फ्लॉवर अशी पातळ भाजी किंवा उसळ, डाळ असं असायचं. बाकी ब्रेड, बटर, अंडी वगैरे नेहमीचं होतंच. चहाबाज लोकांची मात्र थोडी निराशा व्हायची. तर साईटसीइंगला निघालो. आज शिलाँग पीक, एलिफंट फॉल्स आणि मॉफ्लॉंग सेक्रेड फॉरेस्ट असं प्लॅन केलं होतं. त्यापैकी शिलाँग पीक बंद होतं कारण दॅट इज कंट्रोल्ड बाय मिलिटरी अँड इज क्लोज्ड ऑन संडे. आम्ही तिथपर्यंत जाऊन त्या रूटचा सिनिक व्ह्यू एन्जॉय केला. त्यानंतर एलिफंट फॉल्स हा ट्रेकचा पहिला धबधबा. 100-150 पायऱ्या उतरून हा धबधबा आहे. रील्स करत मजामस्ती करताना आमचा 1 तास कसा गेला कळलंच नाही. भोवतीचा निसर्ग डोळ्यात आणि मनात साठवत पुढे निघालो सेक्रेड फॉरेस्टच्या दिशेने. सेक्रेड फॉरेस्टला उतरल्या आपण नक्की भारतातच आहोत का असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडला. नजर जात होती तिथपर्यंत विस्तीर्ण हिरवळ, दूर दूरपर्यंत. किती बघू किती नको, कुठे बघू असं आधाशासारखं झालं. मुख्य जंगल तर खूपच घनदाट. आपल्या देवराईसारखंच तिथली लोकं ते खूप पवित्र मानतात आणि जपतात. तिथलं एक पानही बाहेर नेता येत नाही आणि कोणी नेतही नाही. या विस्तीर्ण जंगलाचा एक छोटा भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. तिकीट कॉस्टमध्ये गाईड पण इन्क्लुडेड आहे, त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळते. रुद्राक्षाचं झाड आणि सिमिलर काही युनिक स्पीशीजची गाईडनी ओळख करून दिली. या फॉरेस्टच्या समोरच नॉर्थ ईस्टच्या वेगवेगळ्या ट्राईब्सच्या सुंदर घरांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्यात. तिथे फिरताना आम्ही जणू आखीव सुंदर गावातच फिरतोय असं फिलिंग येत होतं. निसर्गाच्या रम्य आणि गूढ छटांनी आम्ही तृप्त झालो. मुलांना मात्र तृप्त करायला मोमोज लागले. अनुक्रमे आमची आणि त्यांची मनं आणि पोटं शांत करून हॉटेलकडे परत निघालो. विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळे मॅक्झिमम गोष्टी अर्थात कमर्शियल ॲक्टिव्हिटीज बंद होत्या. हल्लीच्या रॅटरेसच्या जमान्यात अशी समाधानी लोकं बघताना आपल्याला पण इंट्रोस्पेक्शनची गरज भासते. उद्या चेकआउट होता, सो पॅकिंग करून रिचार्ज होण्यासाठी आम्ही झोपी गेलो.